भक्तिगाथा त्रिकाल भक्तीच श्रेष्ठ. जिवंतीचा प्रत्यक्ष अनुभव हा जीवनाचा आधार होता. या अनुभवाचा ज्या कुणाला आपल्या अंतःकरणातून स्पर्श झाला तो खराखुरा जिवंत झाला असे होऊन गेले. जिवंती तिथे प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही सर्वांच्या हृदयात ती सामावून गेली. हिमवंताच्या त्या पावन परिसरात जो कोणी उपस्थित होता त्याच्या श्वासात ती प्रत्यक्षात समरस होऊन गेली. सर्वांच्या भावना तिच्या भक्तिरसात चिंब ओल्या होऊन गेल्या. तिची ही भक्तिगाथा तिथल्या वातावरणात तरंगित झाली. हवा वाहताना जणू कुजबुज करू लागली. प्रत्यक्ष काही न बोलताच बरेच काही सांगून गेली. भक्तीचा संदेश ती दूर दूरपर्यंत वाहून नेऊ लागली. ज्याची भावना आधीचीच परिष्कृत होती तो प्रत्येकच जण या आगळ्या भक्तिरसाच्या प्रवाहाने प्रभावित होऊन गेला, परिचित होऊ लागला. अशाच परिष्कृत भावनेने परिपूर्ण भरलेली होती सुवर्चा. फार प्राचीन काळी तिचे या धरेवर वास्तव्य होते, पण आता ती सूक्ष्म शरीराने तपश्चर्येमध्ये सदैव लीन झाली होती. ज्या काळी ती प्रत्यक्ष या धरेवर जीवन जगत होती त्यावेळी तिने प्रत्यक्ष प्रखर असे तपोनिष्ठ जीवनाचा, सद्ज्ञानाचा, सद्विचाराचा प्रचार प्रसार केला होता. असंख्य लोकांना तिने जीवन कसे जगावे हे शिकविले होते. सज्ञान व सद्विचारांच्या प्रचार प्रसाराच्या कार्यातच त्यांची जिवंतीशी ओळख झाली होती. त्या अत्यंत बुद्धिमान होत्या. शास्त्रांचे अनुशीलन करणे हा त्यांचा स्वभाव होता. तेजस्वी जीवन जगणे ही जणू त्यांच्या जीवनाची व्याख्या होती. त्यांच्या भोवती एक अद्भुत असे आभामंडळ असायचे. जो कोणी त्यांना भेटेल तो प्रभावित झाल्याशिवाय राहू शकत नव्हता. तपोनिष्ठ जीवन जगत असल्यामुळे त्यांच्यात अनेक शक्तींचे अवतरण झाले होते. त्यांनी कुणाला नुसता स्पर्श जरी केला तरी त्याचा असाध्य रोग बरा होऊन जात असे. त्यांच्या सानिध्यात येणाऱ्यांच्या मनात कुठला कठीण प्रश्न असला तरी मुळीच कसली चर्चा न करताच त्यांच्या मनातल्या मनात त्या प्रश्नांचे समाधान होऊन जात असे. कित्येकदा तर असे व्हायचे की कोणी त्यांच्याजवळ न येता केवळ त्यांचे भावयुक्त स्मरण केल्यानेच त्यांच्या अडचणींचे निवारण होऊन जात असे. त्यांची काळजी मिटत असे. त्यांचे दुःख दूर व्हायचे, मन प्रसन्न व्हायचे. असे अद्भुत व्यक्तिमत्व होते त्यांचे. कित्येक लोक त्यांना देवी मानू लागले. कित्येक जण त्यांच्यात ईश्वराचा अंश असल्याचे मानू लागले. पण त्यांनी स्वतःला मात्र या दिव्य अलंकारांपासून दूरच राहू दिले. त्या स्वतःला एक साधिका मानित असत, याहून जास्त काही नाही. स्थूल देहात असताना त्यांच्यात ज्या तत्व जिज्ञासा होत्या त्या त्यांच्या सध्या या सूक्ष्म शरीरात असताना देखील कायम होत्या. अजूनही त्यांच्यात आध्यात्मिक तहान कायम होती. ती आपल्या ज्ञानाची तहान, ती तत्वाची जिज्ञासा शांत करण्यासाठी त्या हिमालयाच्या या दिव्य परिसरात घोर तप करीत होत्या. त्यांची ध्यान धारणा करण्याची हिमालयाची गुहा सदैव हिमाच्छादित राहत असे. आपल्या या तपस्थळातून त्या सहसा कधी बाहेर पडत नसत. पण आजच्या या घडीला हिमालयाच्या संपूर्ण वातावरणात भक्तीच्या लाटात तरंगित होऊ लागल्या होत्या. त्यांना आपल्या या हिमाच्छादित गुहेतून बाहेर पडण्याला प्रेरित केले होते आणि त्या वाऱ्याच्या झुळकीबरोबर स्वतःला झोकून देत या परिसरात स्वतःच येऊन गेल्या होत्या. त्या इथे पोहोचल्या तेव्हा देवर्षी नारद आपल्या पुढल्या भक्तिसूत्राचे उच्चारण करीत होते. त्रिसत्यस्य भक्तिरेव गरीयसी भक्तिरेव गरीयसी. मन, वाणी, कर्म या तिन्ही मधील सत्यांमध्ये किंवा भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ यात भक्ती हीच श्रेष्ठ आहे. भक्तीच श्रेष्ठ आहे या सूत्राचे उच्चारण होत असतानाच
सर्व उपस्थित जनांना एक मधुर पावन सुगंध आल्याचा अनुभव आला आणि त्याचबरोबर एक दिव्य प्रकाश चहूकडे पसरू लागल्याची जाणीव झाली. थोड्याच वेळात या सुगंधाच्या प्रकाशाने पावनपुंजाचे साकार रूप धारण केले. त्यांना पाहून वसिष्ठ महर्षी किंचित स्मित करू लागले. त्यांना ते आधीपासूनच ओळखत होते. सुवरच्या देवींनी त्यांना प्रणाम केला. या अभिवादनानंतर महर्षींनी सर्वांना त्यांचा परिचय करून दिला. सुवरच्याची उपस्थिती पाहून सर्वांना फार हर्ष वाटला. त्यांच्या सानिध्यामुळे सर्वजण अत्यंत प्रसन्न झाले. त्यानंतर सुवरच्या म्हणू लागल्या, मी तर जिवंतीची भक्तिगाथा ऐकून त्यांचा स्पर्श घेऊन अत्यंत आनंदित झाले व मी स्वतःला थांबवू शकले नाही आणि इथे आले. तिच्याविषयी आणखी काही ऐकावे ही माझी तीव्र इच्छा झाली म्हणून मी मुद्दाम इथे आले आहे. त्यांच्या या म्हणण्यानुसार सर्वांच्या नजरा वृषपर्वा महाराजांकडे वळल्या. त्यांच्या दृष्टीतली विनवणी महाराजांनी जाणली आणि ते म्हणाले, मी तयार आहे तिची भक्तिगाथा सांगायला. कारण जिवंतीच्या या कथेने माझ्या जीवनात भक्ती वेगाने सळसळू लागते. माझ्यात ती तीव्र वेगाने संचार करू लागते. त्यानंतर थोडा वेळ त्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देण्यात घालवला. त्यातून अमूल्य असे स्मृतिरत्न शोधून काढण्यासाठी ते अंतर्मुख झाले. नंतर ते बोलू लागले. जिवंती म्हणायची की भक्ती हीच श्रेष्ठ आहे. याचे कारण काय तर बाकी सर्व कृत्ये मनुष्य स्वतः करीत असतो, पण भक्ती हे तर प्रत्यक्ष भगवंताचे कृत्य आहे. मनुष्य योग करू शकतो, त्याच्या अनेक पद्धतीचा अवलंब करू शकतो, अनेक प्रकारची अनुष्ठाने करू शकतो, तपश्चर्येची अनेक कठीण कृत्ये प्रक्रिया साधू शकतो. हे सर्व काही मनुष्य स्वतः करू शकतो, पण भक्ती मात्र अशी आहे की भक्त स्वतः करू शकत नाही. तो भगवंताचा धावा करतो, त्याला करुण हाक मारतो आणि म्हणतो की माझ्याने हे सर्व काही होऊ शकणार नाही, हे सारे तुलाच करावे लागेल. तुझी जशी इच्छा असेल तसे तू कर. ज्या प्रकारे करायचे असेल, ज्या पद्धतीने करायचे असेल, ज्या विधीने करायचे असेल तसे कर. मी सर्व काही तुझ्यावर सोडत आहे. एवढेच काय, मी माझे मीपण देखील तुलाच देत आहे. वृषपर्वा महाराज हे जे काही सांगत होते त्यात एक आगळीच गोडी होती. एक नवेच काही होते, मौलिक होते आणि विचित्र देखील होते. सुवरच्याला एकाएकी हे ऐकून अंगावर शहारे येऊ लागले. त्या सुद्धा साधनेच्या अनेक प्रकारचे विधी युगायुगापासून करीत होत्या. तपश्चर्या किती कठीण असते, तशीच ती किती रोमांचकारक असते याचे त्यांना भान होते. त्याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी दीर्घ काळापासून घेतला होता. आपल्या या दीर्घ अनुभवाची त्यांना चांगली आठवण होती. वृषपर्वा महाराज पुढे सांगू लागले, साधनेच्या अनेक विधी आहेत. त्यात कुठे ना कुठे प्रत्यक्ष साधकाचे प्रयास असतात. त्याची स्वतःची उपलब्धी असते, पण भक्तीमध्ये मात्र कमी काय आणि जास्त काय, पूर्णच्या पूर्ण भक्तांचे समर्पण असते. इतर सर्व साधना, त्यांची प्रक्रिया, प्रत्यक्ष तपश्चर्या या सर्व विधी प्रत्यक्ष विधायक स्वरूपाच्या आहेत. पण भक्ती ही फार वेगळी असते. ती केवळ मार्गातले अवरोध दूर करत असते. जेव्हा जेव्हा मी जिवंतीला भेटायला जात असतो तेव्हा तेव्हा ती नित्य भावमग्न अवस्थेत असते. तिला एकच आशा असते, एकच प्रतीक्षा असते, आपल्या सर्वेश्वर प्रभूच्या आगमनाची. एके दिवशी मी तिच्याजवळ गेलो तेव्हा ती भावमग्न होऊन प्रार्थना करीत होती, प्रभू, मी कोणतीच बाधा बनणार नाही. मला हा पूर्ण विश्वास आहे की मी स्वतः कसलीच अडचण आणणार नाही. माझ्याकडून कसल्याच प्रकारची अडचण उपस्थित होणार नाही, कसल्याच प्रकारचा उपद्रव उत्पन्न होणार नाही. पण मी तुला कसे आणणार ही गोष्ट मात्र मला मुळीच ठाऊक नाही. मी तर माझी दारे
सदैव सताड उघडी ठेवून तुझ्या वाटेकडे डोळे लावून तुझी वाट बघत बसून राहते. दिवस रात्र सकाळ संध्याकाळ सदैव मी तुझी वाट बघते. थकणार मुळीच नाही रात्रंदिवस सदैव सतत मी तुझीच प्रतीक्षा करीत राहीन. सकाळ संध्याकाळ दुपारच्या प्रहरी कडक उन्हात रात्रीच्या चंद्राच्या शीतल चांदण्यात मी सारखी तुझीच वाट बघत बसेन. पण मी तुला कुठे शोधू शकेन, कुठून तुला धरून आणू शकेन हे मला काही ठाऊक नाही. त्यावर माझा मुळीच ताबा नाही. माझा एकच विश्वास आहे तो तुझ्या कृपेवर. माझ्याजवळ तर काही कसली क्षमता नाही की कसले सामर्थ्य नाही. मी तुझ्याच कृपेच्या बळावर तुझे गुण गाईन, तुझे भजन गाईन, गीत गाईन, तुझ्यासाठी नृत्य करेन. माझी दारे मी कधीच बंद करणार नाही, ती सदैव उघडीच राहतील. एवढेच मी करू शकेन. तुझ्या येण्याच्या वाटेत कसलाच अवरोध राहणार नाही याची काळजी घेईल. तू कधी आलास आणि मी तुला दिसू शकणार नाही असे कधीच होणार नाही. पण तू आलाच नाहीस तरी सुद्धा माझी काही तक्रार राहणार नाही. मी तर केवळ तुझी वाटच बघत बसेन. सदैव तुझ्या प्रतीक्षेत राहीन. त्या निरंतर कुठलाच विरोध राहणार नाही की कसलाच विराम त्यात असणार नाही. एवढे बोलून ऋषपर्वा महाराज पुढे सांगू लागले. त्या दिवशी सतत डोळ्यातून अश्रू ओघळत असणारी जिवंती ही प्रार्थना करीत होती. हे पाहून मला याची मनापासून जाणीव झाली की खरेच मनसा वाचा कर्मणा तिन्ही काळात भक्ती हीच श्रेष्ठ आहे. भक्तीहून श्रेष्ठ असे दुसरे काहीच असू शकत नाही. ऋषपर्वा महाराजांचे हे उद्गार ऐकून सुवर्चा स्वतःवर ताबा ठेवू शकली नाही. त्या म्हणू लागल्या, आता माझ्या लक्षात आले की इतर सर्व प्रकारच्या साधना मार्गात अनेक प्रकारचे विधी निषेध आहेत, पण भक्तीत मात्र असे काहीच का नाहीत. इतर साधना मार्गात पात्रतेच्या अनेक अटी असतात, पण भक्ती मार्गात अशा काहीच अटी का नसतात. निश्चितच याचे कारण हेच आहे की अपात्र व्यक्ती भक्त असूच शकत नाही. सद्गुणांची सत्वगुणांची जिथे पराकाष्ठा असेल तिथेच भक्ती निपजत असते. खरेच आहे, भक्ती हे भगवंताचेच कृत्य आहे. भक्त तर केवळ आपले हृदय सताड उघडे ठेवून असतो. भगवंताला जे काही लिहायचे असेल ते लिहू देतो आपल्या हृदयावर. भक्ताच्या या हृदयाच्या पाटीवर भगवंताचे हस्ताक्षर उमटलेले असते. म्हणूनच त्या भगवंताला, त्याच्या स्वरूपाला आपण स्वतःच्या श्रेष्ठतेद्वारे ज्या प्रकारे सहज प्रकट करू शकतो तसे दुसरा कोणताच साधक करू शकत नाही. म्हणूनच म्हणायचे की भक्ती हीच श्रेष्ठ आहे. तिन्ही त्रिकाळ भक्तीच श्रेष्ठ आहे. अखंड ज्योती मराठी डिसेंबर 2013 पृष्ठ 14, 15, 16.